कालिका माता कालवार संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. विजय पाटील इथे जॉईन झालेले आहेत. बंद्रा मारुती काल्हेर संघाचे कर्णधार आहेत आणि यावर्षी त्यांनी कर्णधार पदाची धुरा हातात घेतलेली आहे. आणि प्रवीण म्हात्रे इथे जॉईन झालेले आहेत. कॉल कोणाचा असेल? विजय पाटील यांचा कॉल आहे. मोरवाई दिवे आणि माजी सभापती चषक असं आलेलं आहे. तर प्रवीण म्हात्रे फक्त निर्णय सांगायचा आहे. फील फास्ट. तर कालिका माता कालवार संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद उमेश पाटील. आजच्या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातून आपण पहिल्या फेरीचा सामना तिसरा यानंतर पाहणार आहोत. शेलोमाता वाल आणि आई गावदेवी सोनाली, त्यानंतर वेताल कोपर आणि दिवसपर दिवा, म्हणजे सकाळच्या सत्रातील दुसऱ्या फेरीची पहिली मॅच आहे. बघूया कुठला संघ दुसरा विजय घेऊन पुन्हा एकदा विश्रांतीनंतर गटातील शेवटचा म्हणजे सेमीफायनल, कारण की आजच्या गटातील विजेत्या संघाला थेट फायनलमध्ये जाण्याची संधी निर्माण होईल. अजयजी बांबरे, सवर्या शेठ ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बालकृष्ण उर्फ बीके, किरणदादा पाटील, रुपेश मडवी, राजन मडवी, नितीन भोईर अँड ऑल टीम सर्वांनी मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. शेलुमाता वाल, प्रमोददादा भोईर, संजूभाऊ पाटील माजी सरपंच वल ग्रामपंचायत, शेलोमाता वर्ल्ड टीम आणि आई गावदेवी सोनाली टीम, दोन्ही टीमला मरोई दिवे 40+ संघाच्या वतीनं आमंत्रित केलं जातो आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थान बनवायचं आहे. कॅप्टन संतोष पाटील, के के, अरुण पाटील, संजय मडवी अँड ऑल टीम, आई गावदेवी सोनाली आणि शेलोमाता वाल. मोरेश्वरजी भोईर यांचा इथे स्वागत आणि सन्मान होईल. आपले दिवे गावचे समाजसेवक आहेत, प्रतिष्ठित नागरिक आणि उद्योजक उद्योगपती आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. आणि सतीश भोईर, मरोई दिवे 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान इथे होतोय. धन्यवाद मोरेश्वरजी भोईर, आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. बाबू ती ट्रॉफी शिदी ठेव. प्रमोददादा भोईर, शेलोमाता वर्ल्ड संघाचे माजी कॅप्टन आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर आहेत. दादा आपण मान्यवर कक्षामध्ये या. सोनाली टीमचे कॅप्टन संतोष पाटील, आपण देखील यायचं आहे. बी के, बालकृष्ण पाटील, सवर्या शेठ ग्रुपचे अध्यक्ष नक्कीच भानुदास शेठ भोईर. जी स्पर्धा नाईटमध्ये शेलोमाता वर्ल्ड संघाने एन्जॉय केली होती, त्या स्पर्धेमध्ये या ग्रुपची स्थापना आणि काय एन्जॉय केली होती स्पर्धा, अप्रतिम. बी के, किरण पाटील, राजन मडवी, नितीन भोईर अँड रुपेश मडवी आणि तानाजी दादा भोईर या टीमचे सिनियर सदस्य. चला दोन्ही टीमचे 12वे आम्हाला जॉईन व्हायचं आहे. कालवा टीम सदाभाऊ म्हात्रे नक्कीच आज टीमला जॉईन नाहीत, मात्र योगेश म्हात्रेनं कमालीची फलंदाजी केली. 8 चेंडूमध्ये 28, 4 षटकार ठोकलेत. जितेंद्र काहीसा शांत आहे, धमन दरवर गोलंदाजी चांगली केली, मात्र फलंदाजी कुठेतरी कमी पडलेत. 2 विकेट हॅट्रिक जितेंद्रनं कालवा टीमकडून दमन दौऱ्यामध्ये पूर्ण केलेले आहेत. नक्कीच या स्पर्धेसाठी ज्या ज्या दानशूर दात्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचा आपण विशेष धन्यवाद मरोई 40+ संघाच्या वतीनं व्यक्त करूया. स्वर्गीय सदाशिव पांडुरंग भोईर यांच्या स्मरणार्थ मान्य श्री सतीश सदाशिव भोईर
यांच्याकडून सन्मानचिन्ह आहेत. त्यानंतर स्वर्गीय संतोष दोंदाराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार जैतिक सुधाकर पाटील यांच्याकडून सिक्सर किंगची ट्रॉफी आहे. त्यानंतर सौभाग्यवती कांचन कालीराम भोईर माजी सरपंच पिंपलास याचकडून सन्मानचिन्ह आहेत. सौभाग्यवती भावना प्रवीण गुंडली माजी उपसरपंच दिवे यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक खेळाडूला नक्कीच म्हणजे वहिनी साहेबांसाठी साडी आहे, वा. त्यानंतर स्वर्गीय करण कृष्णा पाटील माजी सरपंच यांच्या स्मरणार्थ कुमार सर्वेश करण पाटील व्यवसायाने इंजिनियर आहेत, याचकडून देखील सप्रेम फ्रेम भेट आहेत. त्यानंतर स्वर्गीय संदेश विष्णू भोईर यांच्या स्मरणार्थ मान्य श्री सचिन विष्णू भोईर यांच्याकडून आर्थिक सहकार्य. स्वर्गीय भालचंद्र परशुराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री जयेश भालचंद्र पाटील यांच्याकडून आर्थिक सहकार्य. सर्वांचं विशेष धन्यवाद. रवी भाऊ आपलं देखील स्वागत. रवी पाटील दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आणि दोन्ही मजबूत टीम, बेस्ट वर्सेस बेस्ट. या सामन्यासाठी पंच सुनील म्हात्रे सर आणि भाऊ पाटील वेलकम. प्रमोददादा भोईर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर आणि या संघटनेची कुठलीही स्पर्धा असो या व्यक्तिमत्वाची मेहनत आणि उपस्थिती आपल्या नेहमी पाहायला मिळते. वेलकम. शोलूमाता वर्ल्ड टीमचे माजी कॅप्टन देखील राहिलेले आहेत. आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत. संतोषजी पाटील सोनाली टीमचे कॅप्टन आपण देखील आहे दादा. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे, उद्योगपती आहेत संतोषजी पाटील. पहिला चेंडू योगेश म्हात्रेचा पहिला चेंडू बॅट नक्कीच अगदी इथे मिथून तरीची जरूर चालली होती, मात्र विकेट आलाय पहिल्या चेंडूवर. मोठा फलंदाज बाद. केवणी गावचे समाजसेवक निवृत्ती जोशी, आपण कुठे प्रेक्षकात असाल तर व्यासपीठावर यायचं आहे. निवृत्ती जोशी. या नवीन फलंदाज विनायक पाटील आलेत. आज काल्हेर संघ पेनल्टी घेऊन पहिला सामना खेळले होते. आई गावधी वडगड टीमच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवर विकेट आली योगेश म्हात्रेला. विनायक पाटील न्यू बॅटर. 1-0. इथे चांगला स्ट्रोक, पावलांचा सुरेख वापर, चेंडूला पाठवलाय सीमा पार षटकार. चांगली बॅटिंग लाईन अप आहे. इथे डॉट चेंडू बघा. प्रमोद पाटील पहिल्या चेंडूवर विकेट आला, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला आणि तिसरा चेंडू डॉट टाकलाय.
चांगला क्रिकेट पाहायला मिळेल या सामन्यातून, कारण की दोन्ही टीम मजबूत टीम आहेत. इथे पॉइंटच्या वरून पंच केलाय, चेंडू चाललाय डीप पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. दोन चेंडूनंतर आपण स्वागत आणि सत्काराकडे जाणार आहोत. 4 चेंडू मध्ये आलेत, 1 बाद 10. क्या बात आहे. आज फुटवर्क चांगला विनायक पाटीलचा पाहायला मिळतोय. सुरेख सुरेख चौकार, 2 चौकार, 1 बघूया. अतिशय चांगला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. कालवा टीमचे कॅप्टन जिद्दी खेळाडू प्रवीण म्हात्रे, चांगली फिल्डिंग. 1 सिंगल आली. सिंगलनं पहिल्या ओव्हरची समाप्ती. 1 बाद, धाबा बनलेत 15 धाबा. आपण मान्यवर कशामध्ये स्वागत आणि सन्मान करूया. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉर्ड कमिटी मेंबर आणि शेलोमाता वर्ल्ड टीमचे माजी कॅप्टन प्रमोददादा भोईर यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. उमेश पाटील या स्पर्धेसाठी अपार मेहनत. मोरोई दिवे 40+ संघाचे माजी कॅप्टन देखील राहिलेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आज स्वागत आणि सन्मानित होतोय प्रमोददादा भोईर यांचा. त्यानंतर आपण संतोष उद्योजक उद्योगपती आहेत. आई गावदेवी आगरी धाबा चे मालक आणि सोनाली टीमचे कॅप्टन यांना देखील आपण स्वागत सन्मान करूया. सोनाली टीमचे खेळाडू रवी मडवी. नक्कीच मोरवाई दिवे टीम या संघटनेमध्ये नवीन टीम आहे, मात्र स्पर्धा खूप चांगली दिलेली आहे संघटनेला. आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील, अध्यक्ष संजयभाई म्हात्रे, सचिव प्रदीपजी जोशी आणि ऑल कमिटीच्या वतीनं मोरवाई दिवे संघाचं विशेष आभार आणि धन्यवाद. कारण की दमन चषकाला जॉईन अशी स्पर्धा आपण पाहतोय. जसा दमन दौरा 19 तारखेला संपन्न झाला आणि 20 तारखेपासून थेट या स्पर्धेला सुरुवात आपण केलेली आहे. पहिल्या चेंडूवर 1 सिंगल आली. धावसंख्या 16 का डोला. वेलकम संजयभाऊ पाटील, वर्ल्ड ग्रामपंचायतचे माजी सरपंच संजय कृष्णा पाटील आणि शेलोमाता वर्ल्ड टीमचे स्फोटक फलंदाज. इथे बघूया चेंडू अगदी उंच आणि लांब असलाम राजन डीचा हा ब्रँडेड षटकार. सामन्यातून 0 बाद झाले होते. नक्की चांगला फलंदाज आहे राजन डी न या संघटनेमध्ये आपल्या नावाचा दबदबा, ताकद, दहशत कायम ठेवलेली आहे. रिव्हर्स खेळण्याचा मन बनवलं. मला वाटते ते गोलंदाजालाही नक्की सूचना दिली होती आणि त्याचा परिणाम आपण पाहिला आहे. नो+4
क्या बात आहे. 5 धावा बोनसच्या स्वरूपात डीजे. या 5 धावेनं संघाची टोटल झपाट्याने 27 वर पोहोचलेली आहे. वेलकम संजू भाऊ. नक्कीच चेंडू फ्री हिट असेल, कारण की याआधी नो चेंडू आला होता. योगेश ही चांगली फिल्डिंग, एक सिंगल धाव, धावसंख्या झाली ती 28. बीके आपल्या पाठीमागे जी बाईक आहे त्या बाईकची ग्लास जर आपण चेंज करायची आहे. यस, अगदी जो कालवडचा क्षेत्ररक्षक आहे त्याच्या पाठीमागे जी बाईक आहे, धन्यवाद, हा त्या साईडची. यस, धन्यवाद, थँक्यू. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 30 धावा लागलेत. तीन ओव्हर 32. 32 धावा, 32. 3 ओव्हर 32. 2 ओव्हर, येस, 2 ओव्हर 32.
इथे चौकार आलाय, जितेंद्र आलाय, ओव्हर नंबर 3, धावसंख्या 35, टोटल चांगली आहे. 15 चेंडूमध्ये 35, 39. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. चौथ्या चेंडूवर चौकार आला, धावसंख्या 39. एक्केचाळीस धावा. शेवटचा चेंडू, ओव्हर नंबर 3, टोटल चांगली आहे. बंदऱ्यावरती कल्ले टीम पहिल्या सामन्यातून आज पेनल्टी घेऊन सामना खेळली. जितेंद्र, क्या बात आहे. गती परिवर्तन, स्लोवर चेंडू टाकलाय. बाहुबली यष्टीरक्षक सचिन इताडकर आज पहिल्या सामन्यातून सामनावर राहिले होते. प्रकाश म्हात्रे, तिसरी धाव इथे अपूर्ण राहील. फलंदाज सचिन इताडकरनं आपली विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे. तर व्यासपीठावर शुभागमन होत आहे केवणी गावचे समाजसेवक श्रीयुत निवृत्ती जोशी यांचं सुस्वागतम. माजी सभापती चषक 2026 मध्ये आपले सहर्ष स्वागत. तीन ओव्हर 43. मैदानामध्ये शैलेश म्हात्रे, निवृत्ती जोशी यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. धावसंख्या 43. 3 ओव्हरमध्ये 43 धावा आलेत. निवृत्ती जोशी आपले दिवे गावचे समाजसेवक यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. गोलंदाज धर्मेश, देवानंद आहेत. फलंदाज शैलेश. इथे शैलेशनं पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून धावसंख्या 43 वरून 49 वर पोहोचवलेली आहे. बघूया इथे चेंडूला अगदी हलक्या हाताने खेळलेला आहे. दुसरी धाव, थ्रो चांगला होता. क्या बात आहे. काय जितेंद्रनं थ्रो केलाय, मात्र त्याच्याहून चांगली अगदी रनिंग बिटवीन द विकेट शैलेश म्हात्रेची पाहायला मिळाली. धावसंख्या 51. चला पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन शेलूमाता वल आणि आई गावदेवी सोनाले. कॅप्टन आपण तयार आहे. आपण यानंतर नाणेफेकी करूया. 51 धाबा. शैलेश म्हात्रे स्ट्राईकला आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून देवानंद म्हात्रेचं इथे समाचार घेतलेला आहे. हा चेंडू ऑन द कार्पेट खेळला आहे. बघूया चेंडूच्या समोर मुकेश पाटील, चांगली फिल्डिंग. इथे दुसरी धाव घेताना शैलेश म्हात्रेची विकेट. नवीन फलंदाज योगेश पाटील. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे.
धावा लागलेत 52. यानंतर आपण स्वागत सन्मान करणार आहोत शेलूमाता वर्ल्ड टीमचे यष्टीरक्षक फलंदाज आणि वर्ल्ड ग्रामपंचायतचे माजी सरपंच संजय भाऊ कृष्णा पाटील आणि त्यांच्यासोबतच त्यांचे चिरंजीव सर्वेश पाटील देखील आहेत. क्या बात आहे. स्वागत आणि सन्मान होईल संजय भाऊ पाटील यांचा. इथे अजून एक षटकार आलाय आणि 58+6 64 64 धावा लागली आहेत. या स्पर्धेची सर्वात मोठी धावसंख्येकडे बघूया नक्कीच काल्ले टीम जाईल का, कारण की याआधी आपण पाहिलं तर कालवा टीमचे नावे 68 आहे. 68 धावा या स्पर्धेची आत्तापर्यंतची मोठी धावसंख्या कालवा टीमच्या नावी. इथे काल्ले टीमला संधी आहे. बघूया एक चेंडू बाकी आहे. धावा लागलेत 64. 70 की 70च्या आतमध्ये देवानंद म्हात्रे. हा फटका मिस टाइम आहे. बघूया चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत नितीन. चांगला झेल कंप्लीट केला आहे आणि ते पहिल्या इनिंगची समाप्ती. बंद्रामारुती काल्ले टीम धावसंख्या आपण पाहिली तर 64 आणि 65 धावांचं आव्हान काल्ले टीम समोर सेट केलाय. सोनाले संघाचे एक उत्कृष्ट फलंदाज इंद्रपाल तरे आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. चला आपण पुढील दोन्ही संघादरम्यान नाणेफेकी करूया. चला आपण नाणेफेकी करूया. सुधाकर दादा मान्यवर. चला आपण आई गावदेवी सोनाली आणि शेलूमाता वाल या दोन टीम दरम्यान नाणेफेकी कंप्लीट करूया. पंकज भाऊ. संतोषजी पाटील, निवृत्ती जोशी आपल्या दिवे गावचे समाजसेवक निवृत्ती जोशी यांच्या किवणी गावचे आहेत. यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार. दोन्ही कॅप्टनला देऊया सर्वप्रथम या सामन्याच्या विजयासाठी शुभेच्छा. नाणेफेकी उरण्याआधी या नाण्याची आम्ही ओळख करून देतो. दोन्ही कॅप्टनला एका बाजूला मरोई दिवे या स्पर्धेचा आयोजक संघ आणि दुसऱ्या बाजूला जो आपण चषक पाहतोय माजी सभापती आणि मरोई दिवे. कोण आवाज देईल? संतोष पाटील. निवृत्ती जोशीनं कॉईन उडवलेला आहे. मरोई आणि यस आणि मरोई झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद निवृत्ती जोशी. आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थान बनवायचं आहे. संतोष पाटील दमन दौऱ्यानंतर आपण थेट मरोई दिवे या गावामध्ये माजी सभापती चषकाची स्पर्धा पाहतोय. या केडानगरीमध्ये आल्यानंतर कसं वाटलं? खूप छान असं आयोजन केलेलं आहे मरुआईनी आणि नक्कीच मरुआईचा त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद असेल. आई गावदेवी 40+ संघाकडून त्यांना भरभराटीने शुभेच्छा देतो. अशाच टुर्नामेंट खेळवत राहा आणि आम्हाला देखील खेळू द्या. क्या बात. नाणेफेकी जिंकली आहे. निर्णय पेंडिंग ठेवलेला आहे. यस संजू भाऊ. नक्की सुपर 18मध्ये दमन चषकामध्ये आपला प्रवास सुखाचा झाला होता. त्यानंतर मात्र दमन दौऱ्यातून पराभव होऊन आपण थेट या स्पर्धेमध्ये खेळताय. मरोई दिवेचं आपल्या या सिनियर 40+ ही पहिली स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय? अतिशय सुंदर आयोजन आहे आणि मी मंडळाला एकच सांगू इच्छितो की दमन दौरा तिकडे खेळण्यापेक्षा इकडेच खेळवा ना.
नुसती जीवाच्या हैराणी करून टाकतात तिकडे इकडनं तिकडं तिकडं इकडं. नाही, अगदी आपल्या संघटनेचा कार्यक्रम ठरल्यानुसार एक एन्जॉय म्हणून आपण नेहमी दमन चषक करत असतो. इथे हरकत नाही. संजू बाबांनी त्यांचं मनोगत इथे व्यक्त केलं आहे. मित्रांनो, नाणेफेकी जिंकली आहे सोनाली टीमचे कॅप्टन संतोष पाटीलनं आणि काही एका मिनिटामध्ये ते आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. धन्यवाद. दोन्ही टीमला पुन्हा एकदा देऊया आपण शुभेच्छा. जाऊया आपण ऐकूया या सामन्याचं चालू सत्र. समालोचक कशामध्ये आहेत? नक्कीच आमचे परममित्र समालोचक उमेश पाटील. धन्यवाद कालीराम केनी सर. तर 65 धावांचं असं मोठं आव्हान इथे दिलेलं आहे कालिका माता कालवार संघासमोर. बंद्र्या मारुती काल्हेर संघाने खूप चांगली फलंदाजी झाली. काल्हेर संघाकडून विनायक याने बनवल्या 17 धावा. त्यानंतर सचिन याच्या बॅटमधून 10 धावा आल्या. शैलेशने 9 धावा बनवल्या आणि योगेश याच्या बॅटमधून 2 षटकार 12 धावा. वाह क्या बात आहे. दोन्ही षटकारच त्यांच्या बॅटमधून आले. अशा 64 धावा झालेल्या आहेत आणि 65 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलेलं आहे कालिका माता कालवार संघासमोर. मॅच चांगली होईल कारण कालिका माता कालवार संघाचे फलंदाजी सुद्धा चांगले आहे. मागच्या मॅचमध्ये त्यांनी सुद्धा इथे 68 धावा बनवल्या होत्या. तर सलामीची जोडी मैदानात आलेल्या मुकेश आणि राकेश ही सलामीची जोडी मैदानात आलेल्याने गोलंदाजी सज्ज होता या संतोष मडवी. 65 धावांचं आव्हान आहे त्यामुळे पॉवर प्लेचे षटक आहे ते महत्त्वाचं ठरणार आहे. या षटकामध्ये 50+ म्हणजे 15च्या वर जर धावा आल्या तर नक्कीच येणाऱ्या काही षटकामध्ये सरासरी जी आहे ती थोडीशी कमी होईल कारण 65 धावा बनवायच्या आहेत. संतोष मडवी पहिला चेंडू त्रिफला जेट. व्हॉट ए बॉल. जबरदस्त असा चेंडू. पहिल्याच चेंडूवर त्रिफला उद्ध्वस्त केलेले आहे मुकेश याचा आणि पहिल्याच चेंडूवर मोठी विकेट इथे मिळालेली आहे. हा फलंदाज तिथे बाद झालेला आहे. नक्कीच मुकेश यांनी मागच्या सामन्यामध्ये 22 धावा बनवल्या होत्या 10 चेंडूमध्ये. इथे मात्र पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड झालेले आहेत. वेलकम शशिकांत जोशी केवणी गावातील एक सामाजिक कार्यकर्ते. नवीन फलंदाज योगेश येतोय. योगेश यांनी मागच्या सामन्यामध्ये 8 चेंडूमध्ये 28 धावा बनवल्या होत्या. त्याच्यामध्ये 4 षटकार त्यांनी मारले होते आणि या सामन्यात सुद्धा अशीच कामगिरी त्याला करावी लागेल कारण 65 धावा बनवायच्या आहेत. तर पहिल्याच चेंडूवर विकेट आलेली आहे. क्रमांक 3 वर फलंदाजी करण्यासाठी योगेश येतोय. गोलंदाज संतोष मडवी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 1 ने ते श्री गणेशा झालेला आहे. अकाउंट ओपन झालेले आहे ते म्हणजे अवांतर धावसंख्येने. संतोष मडवी पुन्हा एकदा तयार. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता. मोठा फटका मारायचा होता. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू येतोय. जबरदस्त गोलंदाजी ते संतोष मडवी यांच्याकडून होत आहे. स्वर्गीय प्रभावती दामोदर भोईर क्रीडा नगरी मध्ये आपण हा भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेटचा महासंग्राम अनुभव घेत आहात. यावेळेस वाईट बॉल येतोय. अवांतर धावसंख्येने पुन्हा एकदा धावसंख्या वाढेल. दोन्ही धावा जे आलेले ते अवांतरच्या स्वरूपात आलेले आहेत. म्हणजे बॅटने अजून एकही धाव आलेली नाही आहे. 2 धावा आल्यात त्या
एक्स्ट्राच्या स्वरूपात आलेले आहेत. संतोष मडवी पुन्हा एकदा तयार. यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. शैलेश म्हात्रे तिकडे आहेत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एक धाव मिळेल. एक धाव संख्येने संघाची धावसंख्या होती ती 3. तीन धावा झालेल्या आहेत. सुरुवात चांगली झालेली नव्हती कारण पहिल्याच चेंडूवर विकेट आला होता आणि 65 धाव बनवायच्या आहेत. त्यामुळे जे पाऊल पे षटक आहे तिथे टार्गेट करणे खूप गरजेचं होते. तर स्ट्राईकला राकेश म्हात्रे जातोय. गोलंदाज संतोष मडवी पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर. ते मात्र मोठा फटका मारायचा होता. मिस टाइम चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि एक चांगला झेल तिथे संपादन केलेला आहे. आणखी एक फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतील. 2 चांगले फलंदाज महत्त्वाचे फलंदाज तिथे बाद केलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी. धावसंख्या आहे ती फक्त 3. 2 बाद 3. नवीन फलंदाज मैदानामध्ये किशोर. तर या पुढील सामना होणार आहे शेलुमता वॉल विपक्ष गावदेवी सोनाले. तर सोनाली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. संतोष मडवी पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर. किशोर येतोय नवीन फलंदाज. इथे मात्र स्विच केलेला आहे. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि सीमारेषा बाहेर चौकार. जवळून हा चेंडू स्वीप केला होता आणि बघता बघता चेंडूने सीमारेषा गाठली. असं वाटत नव्हते की हा चौकारासाठी जाईल पण आउटफील्ड फाट असल्यामुळे हा चेंडू सीमारेषा बाहेर गेलेला आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 7. पुन्हा एकदा संतोष मडवी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ते मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. आणखी एक फलंदाज तिथे बाद झालेला आहे. अशा प्रकारे पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 7 अशा धावा झालेल्या आहेत त्या कालिका माता कालवार संघाच्या. तर व्यासपीठावर उपस्थित किवणी गावातील एक समाजसेवक शशिकांतजी जोशी यांना इथे सन्मानित केले जाते. सतीशजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा इथे सन्मान होत आहे. किवणी गावातील समाजसेवक हरीश जोशी सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. शशिकांत जोशी याचा इथे सन्मान होत आहे सतीशजी भोईर यांच्या शुभ हस्ते. मंगेश म्हात्रे आलेले आहे नवीन फलंदाज. नॉन स्ट्राईकला असेल. स्ट्राईकला योगेश म्हात्रे याला आपण पाहू शकता. पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाज बाद झाले होते 7 या धावसंख्येवर. हरीश जोशी क्रमांक 2 ते षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर फलंदाज योगेश. योगेश याला चांगली कामगिरी करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील. 65 धावा बनवायच्या आहेत. त्या अनुषंगाने मोठे फटके मारावे लागतील.
हरेश जोशी. पहिला चेंडू, या दुसऱ्या षटकातील आखूड टप्प्याचा चेंडू पुल केलेला आहे. पॉवरफुल डीप मिड विकेट सीमारेषेबाहेर जाणारा उत्तुंग षटकार. ते शॉर्ट पिच चेंडू होता आणि अगदी रडारमध्ये होता योगेश यांच्या, आणि डीप मिड विकेट क्षेत्रामधून जाणारा उत्तुंग षटकार, आणि षटकाराची गरज होती. धावसंख्या होती ती 13. 3-13. पुन्हा एकदा हरीश जोशी गोलंदाजी मार्कवर. यावेळेस अप्रतिम असा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला गेला होता. फक्त एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती ती 14. धावा लागल्या गेल्या. स्ट्राईकला मंगेश जातोय, मंगेश म्हात्रे. उलटा चेंडू होता समोरच्या दिशेने उडवलाय. विजय पाटील संघ नायक तिकडे आहेत. चांगले क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या 18. 16 धावा झालेल्या आहेत. सोळा धावा इथे धावफलकावर लागले आहेत. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू शॉर्ट लेगला सचिन हिताडकर टिकले होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या होती ती 17. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 17 झालेली आहे. सिंगल धावेने इथे काही फरक पडणार नाही बंद्रे मारुती काल्हेर संघाला, कारण 65 धाव बनवायचे आहेत. मोठे फटके आले पाहिजे. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी झालेली आहे. ते मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू, जबरदस्त गोलंदाजी होत आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. धावसंख्या ती 17. सुरुवात चांगली होणं खूप गरजेचं होतं आणि ते सुरुवात मात्र चांगली झाली नव्हती. 3 फलंदाज 7 या धावसंख्येवर बाद झाले होते. ते मात्र समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो या कव्हर रिजनमध्ये. संतोष मडवी तिकडे आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा तिथे पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या होती ती 19 आणि 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये 3 बाद 19 अशा धावा झालेल्या आहेत त्या कालिका माता कालवार संघाच्या. नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये शैलेश म्हात्रे इथे सावलीचा आसरा घेत आहेत. बारा चेंडू आणि 46 धावांची गरज. आणि गोलंदाजीसाठी मिथुन तरे येतोय. आणि मिथुन तरेने यावर्षी गोलंदाजी खूप चांगली केलेली आहे आणि यावर्षी त्याने फलंदाजीमध्ये सुद्धा आपलं दमखम दाखवला आहे. सलामीला संधी मिळालेली आहे त्या यावर्षी मिथुन तरे याला, आणि बऱ्याचशा सामन्यामध्ये त्यांनी चांगली फलंदाजी करून दाखवलेली आहे. मिथुन तरे येतोय क्रमांक 3 वर गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्राईकला मंगेश. 19 धावा झालेल्या आहेत. अजूनही 12 चेंडूमध्ये 46 बनवायचे आहेत. त्यामध्ये मोठे फटके मारावे लागतील, हवाई सफर करावा लागेल. मिथुन तरे. पहिला चेंडू मिस टाइम, चेंडू हवेत आहे परंतु सेफ लँड होताना तिथे फक्त एक सिंगल घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती ती 20. तर स्ट्राईकला योगेश येतोय. मिथुन तरे पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. 45 धावा अजून बनवायच्या आहेत. सुरेख असा चेंडू होता, सोडून दिलेला आहे. खेळण्याचा प्रयत्न झाला नाही. निर्धाव चेंडू येतोय. जबरदस्त गोलंदाजी मिथुन तरे याची. मिथुन तरे स्लो ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातोय आणि नेहमी यॉर्कर खोलवर टप्प्याचे चेंडू त्याच्याकडून हाताळले जात असतात. मंगलमूर्ती बॉयज बँडचे अध्यक्ष श्री मंगेश मोतीराम पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. यावेळेस ड्राईव्ह केलेल्या चेंडूला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 22.
यावेळेस सुरेख असा चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही येत नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मिथुन तरे पुन्हा एकदा तयार. गोलंदाज बॅट यावेळेस ड्राईव्हचा फटका खेळला होता. चांगलं क्षेत्ररक्षण मिथुन तरे याच्या मार्फत. कुठलीही धाव नाहीये. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातील. फक्त 3 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात मिथुन तरे यांनी. कंजूस गोलंदाजी इथे पाहायला मिळते मिथुन तरे याच्याकडून. फुलटॉस चेंडू होता. फक्त दिशा दिलेली आहे. हरीश जोशी तिकडे आहेत. फक्त एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते 23 आणि फलंदाज तिथे बाद झालेले आहेत. धावबाद झाले आहेत मंगेश. वेलकम मंगलमूर्ती ब्रॉस बँडचे अध्यक्ष श्रीयुत मंगेश मोतीराम पाटील तसेच श्रीयुत प्रसाद गुरुनाथ पाटील यांचे सुद्धा शुभागमन झालेले आहे. सुस्वागतम. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. टाकण्यास सज्ज होता शैलेश म्हात्रे. गोलंदाजीसाठी आलेले आहेत. धावसंख्या आहे ती 23. अजूनही धावा बनवायच्या आहेत. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 7 धावा खर्च झाल्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च झाल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च झाल्या. 6 चेंडू 42 धावांची गरज. 6 चेंडूवर 6 षटकार जरी मारली तरी हा सामना काही जिंकणार नाहीये कालिका माता कालवार. नवीन फलंदाज येतोय नितीन. नितीन तो नवीन फलंदाज शैलेश म्हात्रे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात काही व्यवस्थित आलेला नाहीये. बॅटची कड घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनला. एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते ती 24. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 41. 5 चेंडू आणि 41 धावांची गरज. आखूड टप्प्याचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न तिथे झालेला नाही. वाईट बॉल येतोय. नक्कीच पाठलाग केला होता चेंडूचा नितीन याने. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती म्हणजे 25. शैलेश म्हात्रे पुन्हा एकदा तयार. यावेळेस समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. खूप मोठी गॅप आहे. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार. धावसंख्या होती ती 29. शैलेश म्हात्रे यावेळेस फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. होते ते 36. नितीन याच्या बॅटमधून हा षटकार आलेला आहे. नितीन यांनी 2 चेंडूमध्ये 10 धावा इथे काढलेल्या आहेत. कोणत्या चेंडू कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे 36. शेवटचं षटक आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे ऑन साइडला. मिथुन तरे क्षेत्ररक्षण करील. फक्त एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते ती म्हणजे 37. शैलेश म्हात्रे यावेळेस पूलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे राजन डी. फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते 38. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. ते मात्र अप्रतिम असा चेंडू आणि याचबरोबर बंद्रे मारुती काल्हेर या संघाने ते विजयी संपादित केलेला आहे. हार्ड लक कालिका माता कालवार. तर व्यासपीठावर उपस्थित मंगलमूर्ती ब्रास बँडचे अध्यक्ष श्री मंगेश मोतीराम भोईर, मंगेश मोतीराम पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे. मंगलमूर्ती ब्रास बँडचे अध्यक्ष श्रीयुत मंगेश मोतीराम पाटील
या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना इथे सन्मानित केले जात आहे सतीश भोईर यांच्या शुभ हस्ते. नक्कीच मंगेश पाटील यांचा जर आपण विचार केला तर सार्वजनिक काम दिवे गावात असं होतं, मोलाचं सहकार्य त्यांचं असतं आणि संपूर्ण मंगलमूर्ती ब्रास बँडचं सहकार्य त्याच्यामध्ये असतं. त्यानंतर उपस्थित प्रसाद गुरुनाथ पाटील यांना आपण सन्मानित करूया. मंगलमूर्ती ब्रास बँडचे उपाध्यक्ष आहेत प्रसाद गुरुनाथ पाटील. आणि या सामन्याचा सामनावीर पारितोषिक आपण देऊया. विनायक आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच. विनायक पाटील आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच. मंगलमूर्ती ब्रास बँडचे अध्यक्ष श्रीयुत मंगेश मोतीराम पाटील याचकडून या नियोजनाला 1000 रुपयाचं योगदान आलेलं आहे. धन्यवाद मंगेश मोतीराम पाटील. तर मॅन ऑफ द मॅच विनायक. तर सर्वप्रथम आपण मंगेश पाटील आपण ही ट्रॉफी द्यायची आहे मॅन ऑफ द मॅचची, जी आम्हाला ॲडव्होकेट प्रदीप सुरेश भोईर याचकडून स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर प्रसाद यांना विनंती करेन ते गिफ्ट हॅम्पल आहे ते आम्हाला श्री रोशन शंकर गोंदले याचकडून स्पॉन्सर झालेले आहे. तसेच कोल्ड्रिंकसुद्धा द्यायचं आहे ते आम्हाला समीर सुरेश तरे याचकडून स्पॉन्सर झालेले आहे. अभिनंदन विनायक. तर यानंतरची मॅच असेल गावदेवी सोनाले विपक्ष शेळू माता वल